मित्रांनो, उन्हाळ्यात गावरान कोंबड्या अचानक आजारी का पडतात? गरम वाऱ्यामुळे आणि जास्त उष्णतेमुळे कोंबड्यांना हीट आणि स्ट्रेस होऊ शकतो. पण काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी आपण आपल्या कोंबड्यांना उन्हाळ्यातही निरोगी ठेवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात गावरान कोंबड्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, MS ऑर्गॅनिक चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. सध्या उन्हाळ्याचे सीझन सुरू आहे आणि या काळात गावरान कोंबड्याची विशेष काळजी घेणे खूप गरजेचं आहे. उन्हाळ्यात येणारी हवा सुद्धा गरम असते, त्यामुळे कोंबड्यांना उष्णतेचा त्रास होऊ शकतो. म्हणून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोंबड्यांच्या शेडच्या वर सावली असणे. सावलीची व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे. जर शेड पत्र्याचं असतील तर त्याच्यावर गवत किंवा पेंढा टाकला तर उष्णता कमी होते. तसेच दिवसातून 1-2 वेळा शेडच्या वर पाणी शिंपडले तर तापमान थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकते आणि त्यामुळे थंडावा निर्माण होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोंबड्यांना स्वच्छ आणि थंड पाणी सतत उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. एक नैसर्गिक उपाय म्हणजे पाण्यात थोडा गूळ आणि पुदिन्याचे पाणी मिसळून दिल्यास कोंबड्यांना उष्णतेपासून आराम मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे कोंबड्यांना हिरवा चारा देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात हिरवा चारा दिल्यास त्यांना पोषण आणि शरीर थंड राहते. तसेच दुपारच्या वेळी शेडच्या बाजूला थोडे पाणी मारले तर आसपासचे तापमान कमी होऊन कोंबड्यांना आराम मिळतो. फार्ममध्ये जर झाडे असतील तर बेटरच आहे. नैसर्गिक सावली मिळते, त्यामुळे कोंबड्यांना उष्णतेपासून संरक्षण मिळते. जर सावली नसेल तर पत्र्याच्या बाजूला जे कापड लावलेलं आहे त्याच्यावरती पाणी शिंपडत राहिलं तरी तापमान जवळपास 5 ते 6 अंश सेल्सिअस कमी होते. मित्रांनो, जर आपण या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली तर उन्हाळ्यातही गावरान कोंबड्या निरोगी आणि सक्रिय राहतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर MS ऑर्गॅनिक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.